हाय गायज, वेलकम टू दीक्षा गॅलरी. सो आम्ही चाललो आहोत मस्त की फिरायला फुल फॅमिली. ओके हां ये नाही यांना मी ओळखत नाही, मी यांना घेऊन नाही चालले. सो आम्ही छान पैकी मस्त की चाललो फिरायला. कुठे चाललो ते तुम्ही बघा. स्टे ट्यून गायज विथ मी. निघालो आहोत फायनली. स्टे ट्यून. आम्ही कुठे चाललो ते बघा गाईज. सो गाईज आम्ही आलो आहोत आमच्या गावी इथे पाया पडायला. हाय काका काहीतरी सांगतात, ऐका. सांगा हिस्ट्री काय आहे गावची. गावाची हिस्ट्री म्हणजे देवीचं लग्न लागलं नाही. लग्न लागलं न लागल्यामुळं देवीचं पाळल्या जाते. इथून 7 किलोमीटर जवळ ते म्हणजे ते दगड आहेत ते माणसं आहेत. म्हणजे ते वराड आलं तर ते त्याच्यामुळे आता देवीला पलंग वगैरे नाही ना गावात. ओके, देवीला पलंग नाहीये म्हणून ह्या गावात पण पलंग नाहीये. लग्न पण होत नाही या गावात. लग्न बाहेर ह्या लोकांचं लग्न म्हणजे ह्या गावात होतं पण बाहेर लागतं म्हणा. बाहेर लग्न करते. मुलाचं लग्न तर बाहेरच जातं, पण मुलीचं लग्न आहे गावात लागत. मारुती मंदिर तिथलं बाहेर, ज्या गावाच्या बाहेर, त्या गावाच्या बाहेर लग्न करतात. ओके, हे गाव ऍक्च्युली माझंच गाव आहे. सो आता ओके आई ना पण घेते या व्हिडिओमध्ये. आता ते तर केलं नाही, व्हिडिओ तर काढा. आता नारायण ते तर घ्यावंच लागेल ना. ते लागतच ना देवीला. लागतात ना. पण त्याच्यासाठी तर मेन आम्ही बघायला आलो ते गाव कसं आहे. तिला पलंग नाही, तिला काही माझंच गाव आहे पण आम्ही कधी येत नाहीत. आता आलेलो यायला आहोत. पाहिजे ना. असं कसं नियम तर कळायला पाहिजे ना. आम्हाला आम्ही खूप असं म्हणजे बघितलं मोबाईल मध्ये गाव आहे म्हणजे लग्न होत नाही काय नाही. मला त्याला आपण असं ऐकलं होतं. हा ऐकलं होतं. ऐकलं होतं पण प्रत्यक्ष आहे ना. आता बघायचं ना. नंबर द्या एखादं लग्नाच्या वेळेस, लग्नाला यायचं बघायचं कसं. मुंबईहून कधी यायचं आता आम्ही. मुंबईवरून कधी यायचं त्या पैठण. आम्ही पेटून आलेलो होतं मला. सध्या आलोच पैठणवरून. पैठणवरून मावशी जाते ना. पण आलो. तुम्ही चॅनलला पाठवता काही माझं युट्यूब चॅनल आहे ना. हा का? सो गाईज आता आम्ही चाललो आतमध्ये बघू दर्शन. हा इथं हे तर घेऊया. मम्मी हे काय काय घ्यायचं आहे. आम्हाला माहित नाही नेमकं काय काय घ्यायचं. हळदी कुंकू काढण्यासाठी तेल हे बघून घ्या सगळं. ओके, मम्मा घेत आहे सगळं. झाले इथं पण यांची बार्गेनिंग सुरू झालेली आहे. सो आपण पुढे वळूया. ऋतू हे मी दिसते का. हात दुखला माझा पकडून पकडून. अगं तू पकड चल आणि असं दाखव सगळं. मी बोलते काय कामाचं नाही. हा नवरा माझा काहीच कामाचं नाही. बरं झालं मी दुसरं लग्न नाही केलं. खरंय. डोंट वरी. बघ आपण म्हणतो की तुला चांगली बायको होतं. प्रार्थना करू आपण. गाईज हा माझ्या मामाचा मुलगा आहे. जर कोणती पोरगी असेल तर बघा. माझं मुल खूप चांगलं आहे. गाईज हा खूप ऐकतो. हा तुम्ही विचार करा हा किती माझी सेवा करतो. मला पाणी आणून देतो. मला बारा घालतो. लाईट गेली का डोकं दाबून तुझं डोकं दुखलं का. अरे आपण घरी नाहीये लाईव्ह अरे तू पोरगी शोधते ना. ब्लॉग पोरगी शोधते ना मी तुला. ती मम्मी तर बोल आता काय बोलू. चला आता पाया पडायला. चलो लेट्स गो. चला कॅमेरा अंदर आ जाओ.
आता यात मोबाईल धरूनच हिंडायचं का आपल्याला? नाही आपल्याला नाही हिंडायचं, यांच्याकडे देऊन टाकायचं मोबाईल. देऊन टाकणार आहे मी. सोन्या भैया फूट पडणार आहे. थोडा ईद आहे खाली. पहिले नारळ फोडायचं. मम्मी कुठं गायब झाली? मम्मी नारळ फोडताय. हे पुरे कुडीत नसते ते. खरंच नाही. नाही फोडत, सिरियसली नाही. ते तिने फोडून मी त्याच्याकडून घेतलंय. ऋषीकडून फोडून घे. बरं पुढे जा पटकन. ये ना. आला आता इके ब्लॉक मध्ये आला तू आता. माझ्यामुळं तू कुठे गेली बरं? पोरग उचल ना. चटके बसून त्याला. फोन कवर करा. आता आमचं दर्शन झालेलं आहे. दर्शन झालेलं आहे आमचं. सो आम्ही बाहेर पडलेलो आहोत. ओके, बघून घ्या कसं आहे सगळं. हेलो गाइस, तो हम अब निकल चुके हैं. ओके, आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही बाहेर पडतोय. आम्हाला भुका लागल्या आता. तर गाइस माझी आत्या मला खाऊ काहीच घालत नाहीये. मला उपाशी टाकायचं शिकवते. मला बोलली दर्शन होस तर काही खायचं नाही. तर मी म्हणजे काहीच सकाळपासून येऊन चिप्स खाल्लेस, टिफिन्स खाल्लेस. भजी कोणी खाल्ले का? भजी नाही खाल्ली. भजी माशी काहीच नाही खाल्लं. भजी काहीच नाही खाल्लं. ती चहा पण नाही पिली माहितीये का? मी नी चहा नव्हता पिला. मी खाल्ले होते. ओके, आता आमचं दर्शन झालेलं आहे. आता आम्ही चाललो. घर बघा म्हणा. एक एक बिल्डिंग दिलायची ना. ती दगड बघू आपण. दगड असं जरा बघायची. जे दगड आहेत ते माणसं आहेत असं बोलतं इथं, आणि तेच बघायचे मला आता. आई पिशवी द्या ना, पिशवीत टाकून द्या ना. पिशवीत नांद्राला कोणी घेऊ मी आपलं नांद्राला आपण तिथे नाही काय लागणार. तो मी समोर तुझं लग्न कोण आहे? माझं कसं होईल तुझं? झालं माझं लग्न. मला पोतं दिसली नाही ना. तुझं लग्न इथं केलं असतं का? समजलं असतं कसं समजलं असतं मग कसं होतं, कसं आहे. झालं लग्न केलं बस झालं. असं म्हणजे माहिती करून घ्यायची काय असं काय येतं असं काय येतं असं चालू आहे. बस झालं. सबको मैं क्यों छोटी लगती हूँ क्या पता. हे घर आहेत काय? हा मग काय खायचं? घर नाही ते. मग तेच ना. ही येडी तर ती. घर नाही ते. हा ते दगड बघू चल पहिले. थांबा गाईस, दिसते का बघा दगड. एक मिनिट झूम करते. तिकडे जाऊन दाखवते मला. ओके गाईस थांबा. ओके गाईस, ते दगड बघायला चाललो. तुम्हाला दाखवते दगड. ते दगड नसून ते माणसं आहेत. तर आधी तुम्ही बघितलं असतं ते काकांनी त्या आईने सांगितलेलं की ते वराड आलतं, पण ते वराडीचं गुड आलं. मग ते दगड म्हणजे ते वराड आहेत. ओके, म्हणजे ते देवीचं लग्न नाही झालं. 7 किलोमीटर पर्यंत दगडच आहे सर. 7 किलोमीटर पर्यंत नुसते दगड. दगडच आहेत बाबा. हो ह्या गावात लग्न सुद्धा आयुष्यपो ते किती मोठे आहेत दगड ते. म्हणजे दगड माणसं नाही, ते राक्षस आहेत. राक्षस वराड होतं देवीचं. देवीचं वराड होतं का? मग ते बुडलं कसं काय? म्हणजे काय ते पाणी काय माहिती नाही ती एवढी हिस्ट्री, पण मग ते देवीचं वराड होतं तर ते सगळे दगड होऊन पडले. देवीचं लग्न झालं नाही म्हणून ह्या गावात लग्न होत नाही. देवीचं लग्न झालं नाही म्हणजे ह्या गावात लग्न होत नाही. ही माहिती हा काय नाही होत सांगा. नाही ना, मला ते दगडाला हात लावायचा आहे. का मला हात लावायचा आहे? नाही ना, ते किती मोठे बघा. ते किती मोठे ते. हा अगं बघ ना, ते किती मोठे आहेत.
पण तेच आहेत का? जेव्हा आपलं पिंपळगाव दिवा लागतो इथं कावड घेऊन येतो मी सकाळीच तेव्हा आम्ही दिवा लावला लागते ज्योतला तेव्हा इथं बाकी TV लागत नाही. मला ते दगड पाहिजेत. आम्हाला ते आता वेगळं वाटलं. अरे एवढं सांगितलं एवढं तरी कसं? ओके बाबा. एकटी जाईन मी. चलो गाइस, जान तो नहीं दिया लेकिन आपने देखा होगा बघितलं असं ते किती मोठं दगड होते. म्हणजे बरं 7 किलोमीटर इथून त्याहून 7 किलोमीटर असे दगड आहेत भरपूर. मला आता याची पूर्ण हिस्ट्री ऐकू वाटायची. ओके, आता आम्ही गुगलवर सर्च करून एक हिस्ट्री ऐकणार आहोत घरी गेल्यावर. ठीक आहे गाईस, तुम्ही पण ऐका. ओके, तर ॲड्रेस काय का गाईस? ॲड्रेस काय? सोंडाळा. हां, चोंडाळा. लोकेशन सोंडाळा. लोकेशन आहे ते चोंडाळा देवी. ठीक आहे गाईस, हे आमचं कुलदैवत आहे. स्वतः आम्ही आलोच आहोत तर पाया पडून घेऊन या म्हणून आम्ही आलो आहेत. बिकॉज आता मुंबईवरून तर येणं होत नाही. आम्ही आलो आहोत तर म्हणून आलो. ओके चला. तो गाईज हम खाना खाने को रुके. चपाचं गाईज बघा, आता आम्ही मस्त जेवायला बसलो इथं झाडाखाली. या जेवायला बघा पोरं, आम्ही सगळे जेवायला बसलो. जेवण करा जेवण. या जेवायला बाजरीची भाकर, मेथीची भाजी, चिवडा, वडापाव, भजे सगळं आहे. सो गाईज आता आम्ही जेवण करून घेतो. जेवण झाल्यावर आम्ही मग घरी जाणार. सो गाईज तुम्ही बघितलेलंच आहे व्हिडिओमध्ये कसा आम्ही एन्जॉय केला. आणि आता जाताना पण आम्ही घरी जाताना बघा गाडीमध्ये पण आमची मस्ती धमाल डान्स चालू आहे. घरी जाताना गाणी लावले होते आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत आहोत. डान्स अँड ऑल धमाल ये. सो हॅलो गाईज, आम्ही आलेलो आहोत फिरून फारून जेवण वगैरे सगळं आमचं सगळं छान राहिलं. दर्शन वगैरे आमचं सगळं छान झालं. सो तुम्हाला कसं वाटला हा व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. कीप वॉचिंग गाईज. ओके गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब माय चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर. अँड लाईक शेअर कमेंट्स. थँक्यू गाईज, लव यू.